नमस्कार, वैशालीज इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आषाढी एकादशी येते, त्यानिमित्ताने आपण करणार आहोत साबुदाणा वडा। हा पाव किलो साबुदाणा मी 5 तास भिजवून घेतलेला आहे। चांगला छान मऊ झालेला आहे आणि वड्यामध्ये घालण्यासाठी उकडलेले बटाटे घेतले 2। हे आलं आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे, मिक्सरमधून बारीक केलेलं आहे आलं आणि मिरची। मीठ घेतलेलं आहे आणि दाण्याचा कूट घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आहे तो आपण एका परातीत मी काढून घेते आणि हे उकडलेले बटाटे आहेत ते आता आपण यात मिक्स करून घेणार आहोत। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मग त्याचे वडे चांगले तयार होतात, तुटत नाहीत। आता याच्यामध्ये आपण हे जे मिरची आणि आलं बारीक करून घेतलेलं आहे ते घालणार आहोत। ते आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो। तिखट ज्याला जास्त आवडतं त्याने ते जास्त घालायचं। मीठ घालायचं चवीनुसार आणि दाण्याचा कूट, एक अर्धी वाटी दाण्याचा कूट मी घातलेला आहे। आता हे पण आपण छान मिक्स करून घेणार आहोत, एकदम एकजीव करायचं। आता साबुदाणा बटाटा आणि हे छान असं गोळा तयार झालेला आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे ते। आता आपण याचे असे वडे करणार आहोत। अशा प्रकारे आता आपण हे सगळे वडे करून घेणार आहोत। आपण हे तळणार आहोत। आता इथे मी तूप गरम केलेलं आहे, उपवासासाठी आहे म्हणून मी तूप घेतलेलं आहे। या ठिकाणी शेंगादाण्याचं तेलही आपण वापरू शकतो। आता तूप चांगलं गरम झालेलं आहे। गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि एका साइडने पूर्ण तयार झाल्यावर मग मी ते उलटणार आहे। आता ते कढईपासून ते सुटलेले आहेत छान। आता आपण ते उलटून घ्यायचे। आता गॅस मी लहान केलेला आहे, लहान गॅसवर आता ते चांगले तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत शिजतील। वडे छान तळून झालेले आहेत आपले, साधारण या रंगावर तळले म्हणजे मग ते आतून पण चांगले शिजतात। आता आपण चटणी करणार आहोत, उपवासाची चटणी। दाण्याचा कूट घेतलेला आहे। आता याच्यामध्ये जे मगाशी आपण वड्यासाठी जे केलं
आलं आणि मिरची ते घालते, मीठ आणि साखर घालते, पाणी घालून आपण हे वाटून घेणार आहोत आणि शेवटी आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत। चटणी आपली वाटून झालेली आहे। आता याच्यात आपण लिंबाचा रस घालणार आहोत। या ठिकाणी आपण वाटतानाच दही घातलं तरी चालू शकतो। तर हे लिंबू घेतलेलं आहे। साबुदाणा वडा उपवासासाठी आपला तयार झालेला आहे। मस्त अगदी क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स देऊन नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा। आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशालीज इझी रेसिपीमध्ये।